सुस्वागतम. अमरिंद मंडळाच्या अमृत महोत्सवी वसंत व्याख्यानमालेचं आज 9वं पुष्प गुंफण्यासाठी आपल्याकडे आले डॉक्टर अभय जेरे, चीफ इनोव्हेशन ऑफिसर, भारत सरकार शिक्षण मंत्रालय. त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देते. डॉक्टर जेरे हे जीवशास्त्र आणि बायोइन्फॉर्मॅटिक्स या क्षेत्रातले अग्रणी संशोधक असून त्यांनी अमेरिका, युरोप, जपान अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यासंबंधीचं काम केलेलं आहे. लस संशोधन, वैयक्तिकृत औषधोपचार अशा कटिंग एजेस एरियाजमध्ये त्यांनी संशोधन केलेलं आहे. आपल्याला माहीत असलेल्या CSIR, DBT सारख्या शासनाच्या मान्यवर एजन्सीजकडून डॉक्टरांना सातत्याने संशोधन अनुदान मिळत असतं आणि त्यांचं संशोधन हे जागतिक मान्यता मिळालेले असून त्याचे 20हून अधिक रिसर्च पेपर्स आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. त्याशिवाय त्यांनी अनेक विषयांवर तांत्रिक पुस्तकांसाठी लिखाण केलं आहे. त्यांच्या हाताखाली अनेक विद्यार्थी प्रबंधांचं संशोधन करत असतात. त्यांनी त्यांचं PhD-साठीचं संशोधन पुण्याच्या नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट अर्थात नारी या संस्थेमध्ये पूर्ण केलं आणि त्यांना अनेकविध प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. त्यातल्या काही मोजक्या पुरस्कारांचा उल्लेख इथे मला आवर्जून करावासा वाटतो. वर्ल्ड असेसमेंट कौन्सिल बोस्टन USA डिजिटल थॉट लीडरशिप सन्मान, ICT मुंबई म्हणजे आपल्याशी संबंधित आहे, आपल्या मुंबईशी संबंधित आहे चा डिस्टिंग्विश ॲल्युमिनी पुरस्कार आणि डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी पुरस्कार हे त्यातलेच काही. डॉक्टर अभय जेरे हे ऑगस्ट 2018 पासून भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयासाठी चीफ इनोव्हेशन ऑफिसर म्हणून नियुक्त आहेत. तत्पूर्वी ते पर्सिस्टंट सिस्टीम्स लिमिटेडमध्ये संशोधक, जैवविज्ञान विभाग आणि R&D प्रमुख म्हणून कार्यरत होते. आजचा आपला जो विषय आहे त्याच्याशी संबंधित जे आहे ते आता मी सांगते. दरवर्षी राबवल्या जाणाऱ्या स्मार्ट इंडिया हॅकेथॉन या उपक्रमाचे डॉक्टर जेरे हे करते धरते आहेत. म्हणजे त्यांनीच त्या उपक्रमाला सुरुवात केली आणि आता हा उपक्रम वर्ल्ड्स बिगेस्ट हॅकेथॉन अँड लार्जेस्ट ओपन इनोव्हेशन मॉडेल म्हणून जगभर प्रसिद्ध झाला आहे. ह्या त्यांच्या प्रयत्नांमुळेच भारतभर हॅकेथॉनचं कल्चर आज रुजलं आहे. पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदींनी स्वतः या उपक्रमाचं, त्यांच्या यशाचं कौतुक सातत्याने केलं असून माननीय पंतप्रधानांनी 2019मध्ये भारत आणि सिंगापूर संयुक्त हॅकेथॉनची कल्पना मांडली आणि ती देखील जेरे सरांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे राबवण्यात आली. त्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षी आशियान इंडिया हॅकेथॉन आणि टॉय कॅथॉन हे अनोखे उपक्रम देखील झाले. भारतातील सर्व शैक्षणिक संस्था ज्या आहेत त्यांचं गुणांकन हे त्यांच्या इनोव्हेशन अचिव्हमेंट्सवर व्हावं यासाठी अत्यंत वेगळ्या अशा कल्पना अटल इनोव्हेशन रँकिंग फ्रेमवर्कच्या संकल्पना आणि आखणीमध्ये डॉक्टरांनी अत्यंत मोलाची भूमिका निभावली. प्रत्येक शिक्षण संस्थेत इनोव्हेशन इकोसिस्टीम तयार व्हावी यासाठी इन्स्टिट्यूट्स इनोव्हेशन कौन्सिल म्हणजे IIC संकल्पना डॉक्टर जेरे यांनी मांडली आणि सध्या भारतभरात 2500हून अधिक संस्थांमध्ये IIC असून त्याचा लाभ हा 26 लाखाहून अधिक विद्यार्थी, शिक्षक आणि व्यावसायिकांना होत आहे. उच्च शिक्षणाच्या संस्थांमध्ये विद्यार्थी आणि प्राध्यापक यांमध्ये नवकल्पना, उद्यमशीलता आणि स्टार्टअपच्या दृष्टीने विचार रुजावेत यासाठी डॉक्टरांनी नॅशनल इनोव्हेशन अँड स्टार्टअप पॉलिसी फॉर फॅकल्टी अँड स्टुडंट्स आखली. नवकल्पना आणि उद्यमशीलता यांची गरज आणि त्याचं आजच्या युगातलं महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचावं यासाठी डॉक्टर अनेकविध इंग्रजी आणि स्थानिक भाषातील नियतकालिकांमध्ये सातत्याने लिखाण करत असतात. नवकल्पनांच्या पाठपुराव्यांचं शालेय वयात मुलांमध्ये रुजावं यासाठी त्यांनी स्कूल इनोव्हेटिव्ह कौन्सिल प्रोग्राम देखील आखला आहे. उद्योग जगत आणि पारंपरिक संशोधन यांच्यातला दुवा साधून भारतातल्या तरुणांना त्यांच्यातली उद्यमशीलता वापरण्याची संधी आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी दिवस रात्र झटणारे असे ज्येष्ठ तज्ज्ञ डॉक्टर अभय जेरे शिक्षणासारख्या महत्त्वपूर्ण विषयावर बोलण्यासाठी आज आपल्याला वक्ते म्हणून लाभले आहेत. हा मी आपला बहुमान समजते. भारत सरकारने जे नवीन शैक्षणिक धोरण आखलं त्या आखण्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग आहे. आपण नेहमी म्हणतो शिक्षण आणि आपलं व्यवसाय याचा काही संबंध नाही आहे, पण तो संबंध कसा जोडायचा आणि त्याच्यासाठी जे अथक प्रयत्न डॉक्टरांनी केलेत
ते कसे केले ते आपल्याला ऐकायला आवडेल आणि आपण उत्सुक आहात. सो ही शिक्षणातली जी क्रांती, जो बदल होतोय तो आपण त्यांच्याच शब्दात ऐकूया. धन्यवाद. सर्वप्रथम अमर हिंद मंडळाला 75 वर्ष पूर्ण केल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. लहानपणी मी पुण्याचा आहे, त्यामुळं वसंत व्याख्यानमालेचं महत्त्व मला माहिती आहे. लहानपणी काही टॉक्स ऐकायला निश्चित गेलो होतो आणि त्यावेळेस जे काही विचार ऐकले, त्यामुळे आज जेव्हा मला इथे वसंत व्याख्यानमालेचं रिक्वेस्ट आली सीमाजींकडून, I grabbed it without even thinking. So माझे मनापासून अमर हिंद मंडळाला आभार की लहानपणी ज्या गोष्टी आपण केलेल्या आहेत, ज्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत, ॲस्पायर झालेलो आहे, आज ती एक गोष्ट साकार करता येते. आणि त्यामुळे जेव्हा सीमाजींनी विचारलं की कशावर तू बोलशील, मी म्हणलं मी शिक्षण व्यवस्था आणि आत्ताची जी काय नवीन शिक्षण धोरण आणि त्याच्याबद्दल जे काही चाललेले वाद विवाद, त्याच्याबद्दल असलेल्या ज्या काय म्हणता येईल त्याला कन्सेप्शन्स, मिसकन्सेप्शन्स, हे निश्चित तुमच्यासमोर मला मांडायला आवडतील. आणि जेव्हा मी या शिक्षण धोरणावर काम करतोय किंवा त्याच्या इनोव्हेशन अँगलवर जास्त मी काम करतोय, कारण की ज्या अनुभवातून मी गेलेलो आहे स्वतः शाळेमध्ये, मी अजूनही मानतो की मी त्यावेळेस आउट ऑफ बॉक्स थिंकर होतो, पण ज्या पद्धतीची त्यावेळेस मला ट्रीटमेंट मिळाली ती आता तरी पुढच्या नवीन पिढीला मिळू नये, ही त्याच्यामागची सरळ साधी भावना आहे. आपण तो हॉलिवूडचा एक फेमस मूवी बघितला असेल सगळ्यांनी, ज्याच्यामध्ये 2 कॅरेक्टर्स आहेत. एक आहे चतुर आणि दुसरा आहे रॅन्चो. बरोबर आहे? बघितलाय का? 3 इडियट्स. आणि त्यावेळेस आपण चतुरच्या त्या वेगवेगळ्या गोष्टींवर बरंच हसतो. त्याचं ते स्पीच, रट्टा मारलेलं न कळता, आणि त्याचबरोबर रॅन्चोचं आपल्याला कौतुकही वाटतं. पण दुर्दैवी अशी गोष्ट आहे की आपल्यातले बरेच सारे इथे बसलेले असेल आणि टू सम एक्सटेंट मी पण असेल त्यावेळेस, हे रॅन्चो नसून आपण चतुर जास्त आहोत. बरोबर आहे की नाही? घोका आणि ओका म्हणजे भरपूर वेळा मी तर म्हणायचो की मी जेव्हा पेपर लिहितोय त्यावेळेस नुसतंच शाईतून ते खाली पेपरवर उमटत नाहीये, तर माझ्या मनातूनही ते किंवा बुद्धीतूनही ते खाली उतरते नाहीसं होत आहे. कारण की मेजॉरिटी ऑफ द टाइम वी एंड अप स्टडिंग विच इज ॲब्सोल्युटली नॉनसेन्स और विच इज नॉट रिक्वायर्ड. म्हणजे परवा मी सेक्रेटरींशी बोलत होतो स्कूल एज्युकेशनच्या, अतिशय चांगल्या मॅडम आहेत, अनिता करवाल म्हणा, त्या सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये स्कूल एज्युकेशनच्या सेक्रेटरी आहेत. आणि मी त्यांना NCERTच्या पुस्तकामधले काही म्हणजे बायोलॉजीचे काही डायग्राम्स त्याचे फोटो काढून पाठवले. तर तुम्ही बघितलं, मला माहिती नाही तुमच्यातलं की माझा मुलगा आता मेडिसिनचा प्रयत्न करतोय, त्यामुळे त्याला बायोलॉजीवर जास्त फोकस आहे 11वी 12वी मध्ये. तर त्याच्यामध्ये कॉक्रोच आहे हां, आणि कॉक्रोचच्या पृष्ठभागाच्या म्हणजे मागचं जिथे एनस आहे त्याच्या बाजूला असे 2 छोटेसे हे बाहेर आलेले तुरे, त्या तुऱ्यांची नावं पाठ करायला लावतात. आता तुम्ही मला सांगा, ते कॉक्रोच शिकणे किंवा एक झुलॉजीच्या ऍस्पेक्टने शिकणे ठीक आहे, सगळं ठीक आहे, पण त्याच्या पृष्ठभागाच्या एनसच्या बाजूला जे 2 तुरे आहेत त्याचा तसा काही उपयोग नाहीये. त्याची नावं देखील जर तुम्ही मुलांना पाठ करायला लावणार असाल तर त्याच्या शिक्षण पद्धतीला काही अर्थ नाही. आणि मग त्यामुळेच हे कोटासारखे मोठे बिझनेस चालतात. 8वी 9वी 10वी पासून मुलं
त्याच्यामध्ये रगडली जातात, पेरेंट्सही त्याच्यावर भरपूर पैसे ओततात आणि ही एक रेस लागलेली आहे. म्हणजे शाळेत असताना, आणि हा माझाच नाही, हा तुमच्यापैकी बहुतांशी लोकांचा हा अनुभव असणार आहे की तुम्ही एखादा इंटेलिजंट प्रश्न विचारला, मग तो शिक्षक असो, शिक्षिका असो, नाही तर घरी असो, तुमच्या पेरेंट्स असतील, तुमचे एल्डर्स असतील, आणि जर त्याचं त्यांच्याकडे उत्तर नसेल तर भरपूर वेळा असं बोललं जायचं, बड्या बड्या बाता मारू नको, मार्क्स किती मिळालेत सांग. बरोबर आहे की नाही? म्हणजे मला तर काही म्हणी माझ्या आई वडिलांकडून कळल्या जेव्हा मार्क, कारण की मी इंग्लिश मिडियमचा आहे, म्हणजे बोलाची कडी बोलाचा भात असेल किंवा विधभर लाकूड हातभर ढलपी असेल, अशा सगळ्या म्हणी माझ्यावरच वापरल्या जायच्या. का तर मी काही प्रश्न विचारायचो. म्हणजे काय तर तुमची क्रिएटिव्हिटी, तुमचा इन्क्विजिटिव्हनेस हे मारतं कोण? शाळेत शिक्षक आणि घरी आई वडील किंवा आपले मोठी लोक. कारण त्यांच्या थॉट प्रोसेस, म्हणजे मी माझ्या आईशी अजूनही मांडतो, ती म्हणते मी काही चूक केलेलं नाही, तू बघ आता झालास की नाही. की त्यांची थॉट प्रोसेस आहे की बाबा यू शुड नॉट चेस आयडियाज, यू शुड चेस मार्क्स अँड ग्रेड्स. आणि अजूनही आपल्या बहुतांशी तुम्ही जर शाळेत एखाद्या गेला किंवा एखाद्या कॉलेजमध्ये गेला आणि प्रिन्सिपलशी बोलला तिथे की काय तुमच्या शाळेचे अचीवमेंट्स आहेत, तर तो पहिले सांगायला लागतो माझा 100% निकाल लागला, माझ्या काय 50% मुलांना सायन्समध्ये ऍडमिशन मिळाली, ह्या दोघांना स्कॉलरशिप मिळाली. तो कधीच हे सांगणार नाही की माझ्या मुलांनी ह्या नवीन आयडियावर काम केलं, माझ्या मुलांनी असा एखादा पेपर छापला किंवा एक पेटंट फाईल केलं. कधी ऐकलंय? कधीच नाही सांगणार. कॉलेजमध्ये गेल्यानंतरही तीच अवस्था की आमची 80% प्लेसमेंट झाली, आमच्या 70% मुलांना A ग्रेड मिळाली किंवा डिस्टिंक्शन मिळालं. दे विल नॉट टॉक अबाउट the real achievements, and marks and grades are not the real achievements, and this needs to change. आणि त्याकरता जो काय आमचा सगळा प्रयत्न चालू आहे आता, मग आम्ही बरेच इनिशिएटिव्ह करतोय, त्याकरता पॉलिसी लेवलवर काम करतोय. म्हणजे हॅकॅथॉन येते, हा माझा एक, म्हणजे ते 10% काम आहे, बाकीचं 90% काम बरंचसं की हा बदल आपण कसा घडवून आणू शकतो, आपण शिक्षकांना काय सांगू शकतो, आपण पालकांना काय सांगू शकतो, आपण मुलांना काय सांगू शकतो. कारण सगळ्या फॅसिलिटीज उभ्या करणे खूप सोपं काम आहे. म्हणजे आज मला सांगितलं होतं की आमच्याकडे अटल टिंकरिंग लॅब्स आहे, आमच्याकडे ही लॅबोरेटरी आहे, आमच्याकडे ते आहे, पण क्रिएटिंग इन्फ्रास्ट्रक्चर इज द मोस्ट इजिएस्ट थिंग. व्हॉट इज द मोस्ट डिफिकल्ट थिंग is to change the mindset of our people. आणि हा जो 70 वर्षाचा, म्हणजे इंग्रजांनी जी काही शिक्षण पद्धती चालू केली आपल्याकडे, आपण त्याच्यात थोडाफार बदल केला, पण बेसिक इथॉस जो होता तो कधीच बदलला गेला नाही, तो तसाच राहिला. आणि त्यामुळे आपली जी एक ज्या जनरेशन्स आपण ज्या प्रोड्यूस केल्या, त्या भेडच्यावर करणाऱ्या जनरेशन्स केल्या, नवीन आयडियाजवर काम करणाऱ्या जनरेशन्स केल्या आहेत. आणि त्यामुळं सगळं जे आपल्या कॉलेजेसमधलं वातावरण असेल, आपल्या शाळांमधलं वातावरण असेल, हे त्या दिशेने कधी डेव्हलपच झालं नाही. म्हणजे तुम्ही जर विचार केला की नवीन आयडियाज आहेत किंवा इनोव्हेशन ज्याला म्हणता येतात, किंवा नवीन काहीतरी करायचं आहे, तर आत्ता जर चायनाची आपण तुलना केली, म्हणजे ज्याला आपण एक पेटंट फायलिंगवरून, पेटंट म्हणजे काय की तुम्ही तुमची नवसंकल्पना जी आहे ती तुम्ही रजिस्टर करता की ही माझी आहे हे सांगण्याकरता. आणि जर कुणाला दुसऱ्याला काम करायचं असेल तर
त्याच्याबरोबर त्याला कोलॅबरेट करावं लागतं किंवा ते पेटंट विकत घ्यावं लागतं किंवा त्याला रॉयल्टी द्यावी लागते. तर चायना आता जर तुम्ही बघितला या घटकेला 15.5 ते 16 लाख पेटंट्स वर्षाला फाईल करतात चायना. अमेरिका ऑलरेडी चायनाच्या निम्म्या आहे, ते 6.5 करतात. आणि जर तुम्ही भारताचा विचार केला तर आपण फक्त 55 ते 60 हजार पेटंट फाईल करतो. चायना 15-16 लाख आहे, आपण 55,000 आहोत. आपली काही लोक माठ आहेत का? म्हणजे आयडियाज काय फक्त चायनातल्याच लोकांना येतात किंवा इस्रायल मधल्या लोकांना येतात, युरोप मधल्या लोकांना येतात असं आहे का? नाही. आपण काही माठ नाही आहोत ना. आपल्याकडे जुगाराच्या तुम्ही बऱ्याच गोष्टी ऐकल्या असतील, पण आपल्याकडे ती इकोसिस्टीम नाहीये. कॉलेजमध्ये आपल्या शाळांमध्ये त्या सोयी नाहीये की एखाद्या मुलांनी चांगली आयडिया प्रपोज केली तर ती लॉजिकली पुढे कशी घेऊन जायची, त्याला पेटंटिंग त्याचं कसं करायचं, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी त्याची कशी बनवायची आणि त्याच्यातून वेल्थ कशी क्रिएट करायची देशाकरता. आणि ते कळणं खूप इझी आहे. म्हणजे तुम्हाला मी एक उदाहरण देतो आणि तुम्ही जाऊन ते वाचावं, त्याच्याबद्दल मी तुम्हाला निश्चित सांगेन. आणि जर कुठे अजून तुम्ही जर कुठल्या शाळांशी असोसिएटेड असाल, कुठल्या कॉलेजेसशी असोसिएटेड असाल तर त्या कॉलेजेसनाही ते वाचायला सांगा. 2 मुलं आहेत, युवराज भारद्वाज आणि यशराज भारद्वाज नावाची. ऐकलंय का तुम्ही कोणी त्यांच्याबद्दल? एनी चान्स? कोणी ऐकलं असेल तर हात वर करा. नाही? ओके, गुड. जुळी आहेत मुलं, एकदम मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली. तर त्यांनी 6वीत रिसर्च चालू केला. 6वीत. आणि मग ते त्यांना वॉटर प्युरिफिकेशनच्या गोष्टींवर काही कामं करायची होती. अँड दे ऍक्च्युअली गॉट इन टू इट क्वाईट डीपली. बराच त्यांनी अभ्यास करायला चालू केला. आणि 6वीतला मग त्यांना काही थर्मोडायनामिक्सच्या काही कन्सेप्ट कळेना. आता 6वीतल्या आपल्याला थर्मोडायनामिक्स येत नाही ना, तर ते काही प्रोफेसरांकडे गेले. प्रोफेसर म्हणायला लागले, यार तू 6वीत आहे, तुला कशाची याची गरज आहे, तू तुझा मार्क किती मिळाले त्याच्यावर बघ, आत्ताचे काही चालले त्याच्यावर फोकस कर. पण त्यांना ते करायचं होतं दोघांना, युवराज आणि यशराज भारद्वाजांना. त्यावेळेस फेसबुक जस्ट आलं होतं, नवीन होतं. त्यांनी काय केलं, त्यांनी ऍक्च्युली काही हिरोईनच्या नावाने फेसबुक अकाउंट ओपन केले. रवीना टंडन असेल किंवा अजून कोणी असेल. आणि थ्रू ते प्रोफेसरांना विचारायचे थर्मोडायनामिक्सचे. तो प्रोफेसर म्हणायचा, रवीना टंडन मला थर्मोडायनामिक्स विचारते. लगेच उत्तर. आपण कधी भेटायचं मी तुम्हाला समजून सांगतो. आणि असं करता. आता ते हे विनोद म्हणून सांगतात, लोकांना सांगतात असं करू नका, आम्ही चुका केल्या, आम्ही पकडलो असतो तर जेलमध्ये गेलो असतो. पण त्यांनी तसं करावं लागलं त्यांना. आणि मग त्याच्यातून काही त्यांचे डाऊट्स क्लिअर झाले. त्यांनी 1.5 वर्ष काम केलं. 7वीच्या एंडला त्यांनी पहिलं त्यांचं पेटंट फाईल केलं. ते पुढे घेऊन गेले त्या पेटंटला कमर्शियलायझेशनच्या याने. आणि 8वीत असताना त्यांनी ते पेटंट एका बेंगलोरच्या कंपनीला $1 मिलियन विकलं. 8वीतली मुलं. आता ती मुलं 20 वर्षाची आहेत दोघेही. त्यांच्या हाताखाली 250 सायंटिस्ट काम करतात. 4 देशांमध्ये त्यांचं ऑफिस आहे. म्हणजे मला बोलवण्यापेक्षा पुढच्या वेळेस त्यांना बोलवा, त्यांच्यातल्या एखादा. 4 बुर्ज खलिफामध्ये त्यांचं हेडक्वार्टर आहे दुबईला. अराउंड $80 to $100 मिलियन त्यांचा आत्ताचा टर्नओव्हर आहे. त्यातल्या एका मुलाला म्हणजे यशराजला
युनिव्हर्सिटी ऑफ बर्कलेनी त्याचा अँबॅसेडर म्हणून नेमलंय, त्यांचा अँबॅसेडर. तो जातो आणि सांगतो की बर्कलेला या. आपल्या कुठल्या युनिव्हर्सिटी त्याच्याकडे गेल्या नाही. तर असे प्रतिभावंत मुलं आपल्याकडे काही कमी नाही आहेत. त्यांना फक्त पण हात द्यायची गरज आहे. म्हणजे थोडीशी जुनी गोष्ट आहे अब्दुल कलामांच्या वेळेसची. तुम्हाला माहिती का, अब्दुल कलाम जेव्हा प्रेसिडेंट झाले त्यावेळेस त्यांनी सगळ्यात छान आयडिया सांगणाऱ्या एका बालकाला प्रेसिडेंट अवॉर्ड द्यायचं ठरवलं. तुम्हाला माहिती आहे का की सगळ्यात छोटा बालक ज्याला अब्दुल कलामांनी अवॉर्ड दिलेला आहे त्यावेळेस किती वर्षाचा असेल? एनी गेस किती वर्षाचा असेल की ज्याला एपीजेंनी स्वतः मेडल दिलेलं आहे? काही गेस करू शकता? 10, 6, अजून 5.5 वर्ष. क्रिस अनंतन त्याचं नाव आहे आणि नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशनची ती स्टोरी आहे. ते क्रेडिट गोज टू देम, नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन. आता तुम्ही विचार करत असाल की 5.5 वर्षाच्या मुलांनी असं काय आयडिया सुचवली की ज्याला एपीजेंनी मेडल द्यावं? बरोबर आहे की नाही? तर तुम्ही सर्वांनी ती लहान मुलं जी जस्ट चालायला लागलेली असतात, 1.5 वर्षाची, 2 वर्षाची, 1 वर्षाचं, ते तुम्ही बूट बघितले असतील ज्याच्यातून पाक पाक आवाज येतो. बघितलेत ना? हा, की जे चालतात. तर क्रिस अनंतनी त्याची लहान बहीण चालताना बघितली, म्हणजे त्यांच्या घरी बूट आणले होते आणि तो आवाज येत होता. तर क्रिसनी त्याच्या वडिलांना जाऊन विचारलं की बाबा कसा काय आवाज येतो? आता त्याचे वडीलही म्हणजे काय सांगणार ना, 5.5 वर्षाचा लहान मुलगा आहे. त्यांनी सांगितलं बाबा की हे बूट आहे, ह्याच्यामध्ये शिट्टी आहे आणि चालताना त्याच्यावर पाय दाबला जातो, इकडून हवा येते आणि इकडून बाहेर जाते आणि शिट्टी वाजते. बरोबर आहे की नाही? त्याचं किती सिंपल मेकॅनिझम आहे. 3 दिवसांनी आनंदनी विचारलं त्याच्या वडिलांना की ही जर शिट्टी काढून टाकली आपण आणि त्याच्याऐवजी आपण इथं फिल्टर लावला तर हे व्हॅक्युम क्लीनर शूज होऊ शकतात का? म्हणजे जेव्हा आई फ्लोअर वरून चालेल त्यास ते ऑटोमॅटिक फ्लोअर झाडला जाईल. कल्पना करण्यासारखी आहे ना, चांगली आहे ना? मग त्याच्या वडिलांनी नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशनला कॉन्टॅक्ट केला. नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशननी केलं म्हणजे कन्फर्म केलं की ही मुलाचीच आयडिया आहे, आई वडिलांची नाही. कारण की आपल्या देशात काय होतं तुम्हाला माहिती आहे, प्रोजेक्ट शाळेत करायचं म्हणजे आई वडिलच आदल्या दिवशी करायला लागतात आणि मुलगा इकडे तिकडे. माझ्याही घरी तेच चालतं, म्हणजे काही फार वेगळं नाही आहे की आई करते मुलगा इकडे तिकडे किंवा माझी मुलगी इकडे तिकडं टॅबलेटवर किंवा फोनवर. अरे इकडे 5 मिनिटं तर बघ, तू करतेय ना. सो अशा बऱ्याच स्टोरीज आहेत. म्हणजे जर मी इथं उभे राहिलो तर तुम्हाला अजून अशा 10 स्टोरीज तर आरामात सांगू शकेन, ज्या आत्ता मला एक्सटेम्पो माहिती आहे. आणि जर थोडा वेळ मिळाला तर 50-100 स्टोरीज मी सांगू शकतो आपल्या मुलांच्या, की ज्या लोकांनी किंवा ज्या मुलांनी त्यांना एखादा प्रॉब्लेम दिसला तर तो सॉल्व्ह करायचा प्रयत्न केलेला आहे. बेसिकली काय होत आहे की आपल्या एज्युकेशन सिस्टीम मधून आता वी आर टॉट टू लिव्ह विथ द प्रॉब्लेम आणि त्यामुळे आपल्या लोकांची प्रॉब्लेम सॉल्व्हिंग केपेबिलिटी ही खूप कमी आहे. म्हणजे कुठलाही प्रॉब्लेम दिसला तर तो मी सॉल्व्ह करीन असं कधीच कोणी म्हणत नाही. मग तो गव्हर्नमेंटला शिव्या देईल किंवा अजून कुठल्या तरी ऑर्गनायझेशनला शिव्या देईल किंवा त्याला असं वाटेल की बाहेरून टेक्नॉलॉजी आणतील आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह. पण मी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करीन अशी खूप कमी मुलं म्हणतात. म्हणजे आत्ता मी एक स्टडी केला की जिथे आम्ही इंजिनियर्स, जे आपले इंजिनियर्स आहेत त्यांची प्रॉब्लेम सॉल्व्हिंग केपेबिलिटी ही रशियन
आणि चायनीज इंजिनियर्सची तुलना केली आणि त्यात असं लक्षात आलं की वी आर फार बिलो पार. रशियन आणि चायनीज इंजिनियर्स हे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग केपेबिलिटीमध्ये आपल्यापेक्षा खूप चांगले आहेत. त्याच्यामध्ये असंही एक लक्षात आलं की आपली जी मुलं इंजिनिअरिंगला जातात ही 12वी नंतर त्यांची जेव्हा तुलना होते, चायनामधला 12वीचा मुलगा, रशियामधला 12वीचा मुलगा आणि भारताचा 12वीचा मुलगा, स्टॅनफोर्डने हा स्टडी केला आपल्याकरता, तर त्यांची तर फारच खराब आहे. मग तो थोडासा इंजिनिअरिंग मध्ये गेल्यानंतर त्याची थोडी प्रॉब्लेम सॉल्व्हिंग केपेबिलिटी इम्प्रूव्ह होते सर्टनली, पण शेवटी ऍट द एंड ऑफ द डे किंवा ऍट द एंड ऑफ द कोर्स ती मोर ऑर लेस सेम राहते. कारण आणि त्याच्यामध्ये काही IIT मधली मुलं होती, काही IIITs मधली होती, काही Tier 1 इंजिनिअरिंग कॉलेजेस मधली होती, काही Tier 2 इंजिनिअरिंग कॉलेजेस मधली होती. असं नाही की फक्त Tier 2 इंजिनिअरिंग किंवा Tier 3 इंजिनिअरिंग कॉलेजेस मधली मुलं घेतली होती. सगळ्या संस्थेतून मुलं होती त्या स्टडीमध्ये. कारण की आपल्याकडे देखील एखादा IITला मुलगा जातो ह्याचा अर्थ तो आउट ऑफ बॉक्स थिंकर किंवा खरंच तो भारी असतो असं नाही आहे. त्यांनी JEE क्रॅक केलेली असते. त्याला माहिती असतं की JEE कशी क्रॅक करायची. त्यामुळे काय होतं की आम्ही तेव्हा देखील बऱ्याचशा कॉम्पिटिशन्स नॅशनल लेवलला करतो, त्यावेळेस Tier 2 Tier 3 कॉलेजेस मधल्या मुलांच्या देखील आयडियाज ह्या प्रचंड भन्नाट असतात. म्हणजे आता अशी परिस्थिती, एक सुशांत पटनायक नावाचा मुलगा, तुम्ही ऐकलंय का कोणी? सुशांत पटनायक, आणि त्याला देखील एपीजेंनी मेडल दिलं होतं. तो 6वीत असताना एकदा त्याच्या आई वडिलांबरोबर हॉस्पिटलमध्ये गेला होता. कोणीतरी त्यांचा रिलेटिव्ह आजारी होता, ICU मध्ये होता. त्याला लहान मुलांना ICU मध्ये जाऊ देत नाहीत म्हणून त्याला बाहेर बसवलं आणि म्हणजे बाहेरच्या बाजूला, आणि आई वडील ICU मध्ये गेले. तर तेवढ्यात त्या सुशांतनी एका नर्सला एक पॅरालिटिक पेशंट घेऊन जाताना बघितला आणि हॉस्पिटल होतं त्यामुळे तो सिव्हिअरली पॅरालिटिक होता. तर सुशांतला असं वाटलं, म्हणजे 6वीचा इम्प्रेशनेबल माइंड असलेला मुलगा, त्याने असा विचार केला की काय अवस्था असते या लोकांची. यू आर ऑलवेज डिपेंडंट ऑन समवन. हात नाही हलवता येत, काही करता येत नाही, बोलता येत नाहीये. मी असं काय करावं किंवा मी असं काय करू शकतो so that I can help this kind of people. आणि मग सुशांतनी त्याच्यावर विचार चालू केला की काय करता येईल, आणि त्याच्यावर त्यांनी 4 महिने काम केलं. आणि ही डेव्हलप्ड 6वीतला मुलगा, ही डेव्हलप्ड अ सेन्सर बेस्ड ऑन ब्रीदिंग. मूव स्कोर वापरला त्यांनी, आणि तुम्ही तुमच्या फक्त ब्रीदिंग रिदमवर, श्वासोश्वासाच्या तुमच्या रिदमवर यू कॅन कंट्रोल थिंग्स. आणि मग त्यांनी तो सेन्सर व्हीलचेअरला लावला. So now you can navigate your wheelchair just by rhythm of your breathing. Control the wheelchair. 6वी-7वीतला मुलगा आपला, पण जेव्हा त्याला IIT मध्ये ऍडमिशन मिळवायची पाळी आली, त्याला मिळाली नाही IIT ऍडमिशन, कारण की तो JEE क्रॅक नाही करू शकला. त्यामुळे आता IITचा नाही, पण आम्ही आता एक एक्सपेरिमेंट चालू केलाय. मागच्या महिन्यात आम्ही 2 सुपर न्यूमरिक सीट्स फॉर प्रीमियर AICTE अप्रूव्ड इन्स्टिट्यूशन्स, AICTE अप्रूव्ड, IITs आणि NITs त्याच्यात अजून नाही आहेत. IITs NITs ICERs नाही आहेत त्याच्यात, पण बाकीचे म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजेस असतील, म्हणजे COEP असेल पुण्यासारखं, किंवा VJTI असेल, अशा ज्या काही कॉलेजेस आहेत
त्याच्यामध्ये 2 सुपर न्यूमरी सीट्स पर म्हणजे पर फॅकल्टी किंवा पर स्ट्रीम ज्याला म्हणताय, त्या आम्ही अप्रूव्ह केलेल्या आहेत फॉर सच गिफ्टेड चिल्ड्रन. म्हणजे या मुलांना परीक्षा नाही देता आली किंवा त्याच्यात मार्क्स नाही मिळाले, पास नाही होऊ शकले तरी चालते. 12वी पास व्हावे लागतंय विथ बेसिक पर्सेंटेज, काय 45% 50% आहे. पण जर तुमच्याकडे 12वी बेसिक 50% मार्क असतील आणि तुमच्याकडे अशा पद्धतीचे काही मेडल्स असतील किंवा पेपर्स पब्लिश केलेले असतील किंवा कुठे हॅकॅथॉन्समध्ये तुम्ही काही केलेलं असेल, तर तुम्ही सीईटी नसेल दिलेली, तुम्ही जेई पास झालेले नसाल किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला कमी मार्क असतील, तरी देखील तुम्हाला ऍडमिशन घेता येईल. तर त्याचं नोटिफिकेशन आत्ता एक 15 दिवसापूर्वी आम्ही काढलेलं आहे. या वर्षीपासून आम्ही या सगळ्या प्रीमियर AICTE अफिलिएटेड किंवा अप्रूव्ड ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत त्याच्याकरता चालू केलं. आणि इट्स अन एक्सपेरिमेंट फॉर अस. कारण की जी अशी गिफ्टेड मुलं आहेत, आणि त्याच्यामध्ये आम्ही हे पण म्हणलेलं आहे की ह्या गिफ्टेड मुलांना तुम्ही ट्युशन फी चार्ज करायची नाही. इन्स्टिट्यूटनी स्वतःचा पैसा त्याच्यावर इन्व्हेस्ट करायचा. कारण की हीच मुलं नंतर देशाकरता वेल्थ क्रिएट करणार आहेत, त्या इन्स्टिट्यूट करता वेल्थ क्रिएट करणार आहेत. त्यामुळे ते मेजर नोटिफिकेशन आम्ही आणलेलं आहे. पण जसं मी मगाशी म्हणत होतो की प्रॉब्लेम सॉल्व्हिंग इज इटसेल्फ अ प्रॉब्लेम. आणि त्याकरता आम्हाला वाटलं की आपण आता काहीतरी केलं पाहिजे. तर ह्या वर्षी आम्ही CBSE बरोबर बसून, म्हणजे आता तो देखील पब्लिक डोमेन मध्ये आहे, पहिल्यांदी 6वीला आम्ही एक इलेक्टिव्ह सब्जेक्ट घेऊन येतोय ऑन डिझाईन थिंकिंग अँड इनोव्हेशन. म्हणजे त्याची पुस्तकंही रिलीज झालेली आहेत. तुम्ही जर CBSEच्या वेबसाईटवर जाऊन बघितलं तर डिझाईन थिंकिंग म्हणजे काय, डिझाईन थिंकिंग म्हणजे आपलं ह्याचं डिझाईन नाही, तर डिझाईन थिंकिंग म्हणजे विचार कसा करावा. एखादी तुम्हाला जर समस्या दिसली तर त्याचं सोल्युशन तुम्ही कसं व्हिज्युअलाइज केलं पाहिजे. आणि हा सगळा प्रोजेक्ट बेस्ड अप्रोच वर आम्ही तो सगळा कोर्स मांडलेला आहे. भारत पहिला देश आहे असा की ज्यांनी 6वीला डिझाईन थिंकिंग इंट्रोड्यूस केलेलं आहे. एवढंच नाही तर आता आम्ही शाळांकरता, आणि ती पॉलिसी पब्लिक डोमेन मध्ये आता आम्ही त्याच्यावर कमेंट्स मागवलेले आहेत CBSE बरोबरच. कारण की आमचा संबंध, आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटचा असल्यामुळे आमचा संबंध CBSEशी येतो. आणि एकदा CBSEनी केलं की मग बाकीचे ते स्टेट गव्हर्नमेंट्स त्याचं अनुकरण करतात. तर आता आम्ही CBSE बरोबर एक मोठी पॉलिसी लॉन्च करतोय. म्हणजे त्याचा पहिला ड्राफ्ट ऑलरेडी, पहिला काय फायनल ड्राफ्ट म्हटला तरी चालेल, कारण की आता ते कमेंट्स येऊन कमेंट्स इनकॉर्पोरेट करून एक महिनाभरात फायनल ड्राफ्ट म्हणजे फायनल पॉलिसी अनाउन्स होईल. ती पॉलिसी आहे विच वी आर कॉलिंग नॅशनल इनोव्हेशन अँड एंटरप्रिनरशिप पॉलिसी फॉर स्टुडंट्स अँड टीचर्स. म्हणजे जर एखाद्या शाळेतल्या शिक्षकाला किंवा कॉलेजमधल्या शिक्षकाला जर त्याची स्टार्टअप करायची असेल किंवा एखाद्या शाळेतल्या मुलाला त्याची स्टार्टअप करायची असेल किंवा कॉलेजमधल्या मुलाला स्टार्टअप करायची असेल, तर त्याचे काय नॉर्म्स असावेत, रेव्हेन्यू शेअरिंग कसं असावं, इक्विटी शेअरिंग कसं असावं, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी शेअरिंग कसं असावं, ते किती त्यांनी वेळ देऊ शकतात या सगळ्या गोष्टींकरता, त्यांनी त्यांचा अकॅडमिकचा बॅलन्स आणि स्टार्टअपचा बॅलन्स हा कसा सांभाळावा, याकरता एक मोठी पॉलिसी घेऊन येतं. आणि आय थिंक परत वी विल बी द फर्स्ट कंट्री इन द वर्ल्ड टू हॅव व्हेरी स्टुडंट अँड टीचर स्पेसिफिक पॉलिसी फॉर द एंटायर कंट्री. बऱ्याच गोष्टी आम्ही बाकीच्या करायचा प्रयत्न करतोय. जसं मी मगाशी म्हणलं की पेटंटचा मी विषय काढला, तर
तर आता अशी परिस्थिती आहे की भारतामध्ये 50,000 हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स आहेत, म्हणजे कॉलेजेस आहेत 50,000. त्याच्यामध्ये 3.5 कोटीपेक्षा जास्त मुलं शिकतात. म्हणजे जर आपण फक्त टेक्निकल एज्युकेशन म्हणजे इंजिनिअरिंग आणि म्हणजे आपल्या गव्हर्नमेंटच्या जर आपण डेफिनेशन काढली तर टेक्निकलमध्ये ते घेतात, इंजिनिअरिंग घेतात, डिप्लोमा घेतात, फार्मसी घेतात, मॅनेजमेंट घेतात, हॉटेल मॅनेजमेंट घेतात. तर ह्या सगळ्या कॉलेजेसचा देखील विचार केला तर सध्या 10,000 पेक्षा जास्त कॉलेजेस आहेत. 10,000. आणि त्याच्यामध्ये 80 लाख विद्यार्थी शिकतात. आणि तुम्हाला माहिती आहे की या सगळ्या विद्यार्थ्यांना या ऍटलिस्ट टेक्निकल इन्स्टिट्यूशनच्या प्रत्येक विद्यार्थ्याला 6 महिन्याचा प्रोजेक्ट करावा लागतो. बरोबर आहे की नाही? म्हणजे तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं तर तुम्हाला 8वी सेमिस्टर तुम्हाला करावं लागतं, डिप्लोमा करायचा असेल तर तुम्हाला शेवटची सेमिस्टर तुम्हाला ते करावं लागतं. प्रत्येक मुलगा त्याच्या त्या 4 वर्षापैकी 6, 8 महिने 10 महिने त्याच्या प्रोजेक्टवर घालवतो, म्हणजे घालवणं अपेक्षित आहे. पण प्रत्यक्षात काय होतं, हे प्रोजेक्ट विकत आणले जातात किंवा गुगल जिंदाबाद. म्हणजे भरपूर वेळा आम्ही म्हणतो की कीबोर्डच्या 2 कीज किंवा 3 कीज ह्या तुटलेल्या असतात मुलांच्या, Ctrl+C, Ctrl+V, कॉपी पेस्टिंग. बरोबर आहे की नाही? पण जर तुम्ही याचा तुम्ही एक होलिस्टिक जर विचार केला तर याच्यामध्ये असं लक्षात येतं. आणि बॅक ऑफ द एनव्हलप कॅल्क्युलेशन सांगतो तुम्हाला मी की दरवर्षी आपली मुलं प्रोजेक्टच्या नावाखाली 4 लाख मॅन इयर्स ते 5 लाख मॅन इयर्स वाया घालवतात. 4 लाख मॅन इयर्स म्हणजे बघा, 4 लाख मॅन इयर्स. इट्स अ टाइम रिक्वायर्ड फॉर ह्युमन इव्होल्युशन. पण आपण या मुलांना कधी आपण समस्यांशीच जोडत नाही. आता आपल्याकडे काही समस्या सॉल्व्ह करायला कमी आहेत. म्हणजे मी जेव्हा मोदीजींना भेटायला गेलो होतो आणि आम्ही हॅकॅथॉनवर गप्पा मारत होतो, मी म्हणलं त्यांना, सर आपण सगळ्या मंत्रालयामध्ये जाऊ, सगळ्या मिनिस्ट्रीजमध्ये जाऊ आणि त्यांना विचारू की तुम्ही तुमचे 15-20 प्रॉब्लेम, तुमचे जे महत्वाचे सगळ्यात 15-20 प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही द्या. अशा सगळ्यांकडून आपण 400-500 प्रॉब्लेम्स गोळा करू आणि मग आपण त्या मुलांना सांगू की हे 500 प्रॉब्लेम्स आहेत, ही आमची प्रायोरिटी आहे आणि तुम्ही हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. तर ते म्हणले ठीक आहे, करू आपण. आणि मला नंतर म्हणले, मला माहिती नाही, आपल्याला आयडियाज तर निश्चित येतील, पण जितक्या मुलांना या प्रॉब्लेम्सशी जोडता येईल तेवढं जोडायचा प्रयत्न कर. म्हणलं का? सगळ्यांकडून तर काही आयडियाज येणार नाहीत म्हणलं. ते म्हणले ठीक आहे ना, नाही आले तरी चालतील सगळ्यांकडून आयडियाज, पण त्यांना जोडायचा प्रयत्न कर. म्हणजे उद्या रेल्वेच्या प्रॉब्लेमशी 10 लाख मुलं जोडली गेली तर ऍटलिस्ट सीटवर बसल्या असताना समोरच्या सीटवर जर छोटंसं होल आहे तर त्याच्यात बोटं घालून मोठं तर करणार नाहीत, त्याच्याशी जोडले तर जातील, कारण की आपण ते करतो. म्हणजे आयडियाज तर येतीलच तुला चांगल्या, पण बाकीची मुलं देशाशी जोडली जातील, देशाच्या समस्यांशी जोडली जातील. आणि आत्ता नाही, 5 वर्षांनी 10 वर्षांनी ते इन्शुअर करतील की त्या समस्यांवर, 3 असेल, दुसरी असेल कुठली तरी, पण आपण समस्या सोडवाव्या. कारण की आपण बोलताना तुम्ही भरपूर ठिकाणी तुम्ही भाषणात ऐकलं असेल की नाव वी आर एमिंग फॉर $5 ट्रिलियन इकॉनॉमी. म्हणजे तो मोदीजींनी आपल्याला एक दिलेला आहे, ऑब्जेक्टिव्ह दिलेला आहे आणि आमच्या इंटरनल मीटिंग्समध्येही भरपूर त्याच्यावर बोललं जातं. इट इज अ व्हेरी सिरियस गोल फॉर अस.
$5 trillion इकॉनॉमी आणि सबसिक्वेंटली $10 trillion इकॉनॉमी बाय 2030. जर आपल्याला ही इकॉनॉमी न्यायची असेल आणि भारताला, म्हणजे आत्ता आपण 3-3.5 ट्रिलियनवर आहोत, चायना ऑलरेडी 15 ट्रिलियन आहे, आणि जर आपल्याला त्याच्याशी कम्पीट करायचं असेल तर आपल्याला वेल्थ क्रिएशन केलीच पाहिजे. आणि जर आपल्याला वेल्थ क्रिएशन करायचं असेल तर आपल्याला नवीन नवीन आयडियाजवर काम करावं लागणार आहे. आपल्याला नवीन स्टार्टअप्स लागणार आहेत. आता आपल्याला जॉब सीकर मुलं नको आहेत, जॉब देणारी मुलं हवी आहेत, जॉब क्रिएटर्स हवेत. आणि हा खूप मोठा मॅक्रो इकॉनॉमिक्सचा आणि एक सॉफ्ट पॉवरचा मेजर इनिशिएटिव्ह आहे. कारण की जेव्हा तुम्ही वेल्थ क्रिएट कराल, जेव्हा तुमच्या आयडियाज जगभर जातील, त्यावेळेस तुम्हाला मान मिळणार आहे जगातून. आणि तो एक मेजर सॉफ्ट पॉवर इनिशिएटिव्ह आहे. आणि त्याकरता तुम्ही हे गव्हर्नमेंट बघत असाल, आणि हे असेल ह्याच्या पुढची येतील कुणाची असो, ते सगळे ह्याच दिशेने राहणार आहेत. कारण की वेल्थ क्रिएशन इज गोइंग टू बी वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट ऑन आवर अजेंडा. म्हणजे मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो. तुम्ही खेळणी बघितली आहेत बरोबर. मेजॉरिटी खेळणी तुम्हाला कुठल्या देशातून येतात माहिती आहे. आज जर भारताचं मार्केट बघितलं त्या खेळण्यांचं, तर $1.5 बिलियन मार्केट आहे. $1.5 बिलियन. आणि आत्ता सध्याच्या परिस्थितीला आपण 85% खेळणी इम्पोर्ट करतोय. 85%. जेव्हा आपण खेळणी इम्पोर्ट करतो त्यावेळेस त्याचे मेजर 2 दुष्परिणाम आहेत. पहिला दुष्परिणाम मी तुम्हाला सांगायची गरज नाहीये, तो म्हणजे वी लूज फॉरेन एक्सचेंज. बरोबर आहे की नाही. $1.5 बिलियन वी लूज ऑन अॅन्युअल बेसिस. पण तुम्ही मला कोणी सांगू शकाल का की दुसरा त्याच्यापेक्षाही मोठा दुष्परिणाम काय आहे? नाही, मार्केट नाही. ही जी लहान मुलं असतात ना, हे इम्प्रेशनेबल माइंड्स आहेत. आणि जेव्हा ही खेळणी येतात बाहेरून, त्यावेळेस त्याच्यामध्ये इंडियन कल्चर, इंडियन इथॉस कुठं नसतोच. भारतीयता कुठंच नसतं त्याच्यामध्ये. मग ते अव्हेंजर्स आहेत आणि डोरेमॉन्स आहेत आणि शिंजॅन्स आहेत. आणि आपली मुलं त्या गोष्टीच्याच मागे लागतात. देअर माइंड गेट्स कॅप्चर्ड by organizations which don't have Indian ethos or which don't follow Indian ethos. तर मोदीजींनी विचारलं की असं काय करता येईल आपल्याला. म्हणजे त्यांनी मला नाही विचारलं, टू बी व्हेरी ऑनेस्ट. त्यांचं स्मृती इराणीजींचं बोलणं झालं की आपल्याला इंडियन इथॉसची, भारतीयता असलेले, मग पंचतंत्र असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील, त्या पद्धतीची खेळणी आपण आणू शकतो का. कारण की आपण आपल्या मुलांना आपल्या पंचतंत्रातल्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा आपले जे हिरोज आहेत त्याच्याबद्दल आपण कधी त्यांना अभिमान निर्माण करणार आहोत. म्हणजे तुम्ही जर भरपूर वेळा गेला असाल तर भरपूर व्याख्यानांमध्ये देखील अजूनही टॉल्स्टॉय कोट केला जातो, शेक्सपियर्स कोट केला जातो, बाकीच्या गोष्टी कोट केल्या जातात. आपल्या उपनिषदांमधून फार कमी वेळा कोट केलं जातं. का? कारण की आपलाच त्याच्याशी संबंध तुटायला लागलेला आहे. तर तो इथॉस आपल्याला परत आणता येईल का. आणि मग एक टॉयकथॉन करायचं ठरलं आणि मग ती मला जबाबदारी देण्यात आली की तू बाबा तू टॉयकथॉन कर. आणि मी देशभर मुलांकडे गेलो. मी त्यांना विचारलं की बाबा रे तुम्ही अशी नवीन खेळणी, कारण की काय झालंय
की ह्या खेळण्यांना जे नवीन येतील, जे आपल्या इथोसोर असतील, ते कम्प्लिटली युनिक आहेत ना. त्याला इंटरनॅशनल कॉम्पिटिशन नाही, म्हणजे ते एक नवीन मार्केट, नवीन निश निर्माण करणार आहेत. म्हणजे फक्त भारताकरता नाही, तर भारताच्या बाहेर देखील त्यांना मागणी असू शकते. जर आपण नीट चांगल्या क्वालिटीची खेळणी देऊ शकलो तर, चांगल्या कन्सेप्टवर खेळणी देऊ शकलो तर. म्हणजे मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. आपण व्यापार सगळे खेळलेलो आहोत लहानपणी, खेळलोय की नाही? व्यापारामध्ये काय करायचं त्यावेळेस तर मुंबईच होतं. माहीम विकत घे, चर्चगेट विकत घे, हेच होतं ना. म्हणजे मी जो काही मराठी खेळलेलो आहे व्यापार, इंग्लिश मोनोपॉली मध्ये वेगळ्या असतील, पण मी जो मराठी व्यापार त्याच्यात हेच होतं ना. मांडरा विकत घे, त्याच्यावर घरं बांध, त्याच्यावर हॉटेल बांध, बरोबर आहे की नाही? आणि आपण असे तासन तास घालवलेले आहेत. त्यातून काहीही आपल्याला मुंबईची माहिती कळत नव्हती. फक्त एवढंच कळायचं की हे महाग आहे आणि हे स्वस्त आहे. म्हणजे हा एरिया भारी आहे, हा एरिया तर मग मुलांनी परवा प्रपोज केलं या टॉयकॉथॉनच्या निमित्ताने की आपण आयुर्वेदवर मोनोपोली करू शकतो का, व्यापार करू शकतो का. म्हणजे इथे जेव्हा आपण माहीम विकत घेतो, चर्चगेट विकत घेतोय, त्यापेक्षा 1 एकराची तुम्ही संजीवनी किंवा शतावरी किंवा अश्वगंधा ची तुम्ही फार्म विकत घेऊ शकता का, ते शेत विकत घेऊ शकता का. आणि प्रत्येक शेताची किंमत वेगळी. संजीवनीचा वेगळा किमतीला, अश्वगंधाचा वेगळ्या किमतीला, कारण की प्रत्येकाची युटिलिटी वेगळी, प्रत्येकाचा गुण वेगळा, त्याचा उपयोग वेगळा. आणि त्याच्यावर तुम्ही हॉटेल आणि घरं बांधण्यापेक्षा क्लिनिक्स बांधू शकता का, एक्सट्रॅक्शन युनिट्स, फार्मा युनिट्स बांधू शकता का. म्हणजे तुम्ही व्यापार खेळताय, त्याच्याबरोबर तुम्ही आयुर्वेदही शिकताय ना. किती सुंदर कल्पना आहे. मला सांगा, अशी कल्पना बाकीचा देश कोण करू शकेल का? नाही, कारण की इट बिलॉंग्स टू अस. अशा बऱ्याच कल्पना आल्या. म्हणजे मग केमिस्ट्रीवर आल्या लोकांच्या कल्पना की इथे जाऊन आम्ही हायड्रोजन विकत घेणार आहे, तिथे जाऊन आम्ही ऑक्सिजन विकत घेणार आहे, इथे आम्ही पाण्याचा प्लांट लावणार आहे, तिथे आम्ही सल्फरचा प्लांट लावणार आहे, बेस्ड ऑन अगेन इंडियन जिओग्राफी. की इथे गोल्ड मिळतं, तिथं थोरियम मिळतं, तिथं युरॅनियम मिळतं. किंवा वाघ बकरी, आपण चहाच ऐकलाय फक्त, पण तो खरा गेम होता. हिमाचलमध्ये खेळला जाणार. म्हणजे मला सांगितलं की तो हिमाचल मधून बेसिकली ओरिजिनेट झालेला आहे आणि आता तो लुप्त झाला. तर त्याचं नवीन व्हर्जन आहे. म्हणजे माझ्याकडे एक अशी 100-150 खेळण्यांची लिस्ट निर्माण झाली चांगल्या. म्हणजे इनिशियली आयडिया झाल्या आमच्याकडे 17,000 18,000, पण जेव्हा आम्ही त्याची छाननी केली आणि त्याच्यातले जे विनर्स निघाले ते 117-118 विनर्स निघाले. मग मी आणि मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स आम्ही बसून एक 40 खेळण्याच्या लोकांकडे, कंपन्यांकडे गेलो. मी म्हणलं, बघा आम्ही अशा आयडिया शोधून काढलेल्या आहेत, तुम्हाला या कमर्शियलाइज करण्याची इच्छा आहे का. म्हणजे तुम्ही जाता एक खेळ बघत असा, आता एक फेमस ऍक्ट्रेस आहे, काय आहे तिचं नाव, माळी, ते कुठलं ते कार्यक्रम पण होस्ट करतात बघा. हा हा, त्या एका गेमची आता ऍडव्हर्टाईज करतात, ज्याचं नाव आहे मावळा. पूर्ण गेम हा शिवाजींच्या इतिहासावर आहे, सापशिडी सारखा. इतका सुंदर गेम आहे, तुम्ही बघा एकदा तो गेम अगेन. म्हणजे त्याच्यामध्येही तुम्ही म्हणजे सापशिडीपेक्षा तो इट्स अ मिक्सचर ऑफ सापशिडी आणि परत व्यापार, की जिथे तुम्ही मनी एक्सचेंज करता, पैसे एक्सचेंज करता. म्हणजे त्यावेळेसच्या मुद्रा ज्या होत्या त्या मुद्रासारख्याच त्यांनी बनवलेल्या आहेत. आणि तो गेम आहे असा. किंवा काल माझ्याकडे दिल्लीला एक व्यक्ती देवभाषा म्हणून गेम घेऊन आला, संस्कृत शिकण्याकरता. तो म्हणला, आता आपल्याला संस्कृत म्हणलं की असे सगळे आपण पळतो इकडून तिकडून. तर त्यांनी असे पत्त्यासारखे कॅट्स, पत्त्याचा कॅट असतो की नाही तसे कार्ड्स निर्माण केले, ते पिसायचे. त्याच्यात 3 प्रकारचे पत्ते आहेत. एक गोल, एक असा त्याच्यावर डॉट आहे, एक डायमंड आहे आणि एक आय थिंक एक रेग आहे. आणि तुम्ही ते 3 ठोकळे जे आहेत त्याचे
पिसायचे आणि एक गोळा असलेला काढायचा, एक तो डायमंड असलेला म्हणजे चौकट असलेला तो पत्ता आहे तो काढायचा आणि तिसरा ती रेग असलेला काढायचा आणि ते शेजारी शेजारी तुम्ही ठेवले 3 कुठलेही 3 पत्ते त्या कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही शेजारी ठेवायचे पिसून. ते यातून संस्कृतचं एक वाक्य तयार होतं. आणि मग जो चांगला पत्ता निघेल, 3 पत्ती नाही आहे ते, डोंट मिसअंडरस्टँड मी, पण त्याच्यावर तुम्हाला पॉइंट्स मिळतात. अतिशय सुंदर गेम आहे. म्हणजे तुम्हाला काहीही संस्कृती येत नाही, फक्त तुम्हाला देवनागरी वाचता आली पाहिजे लिपी. काल तो माझ्याकडे घेऊन आला होता. म्हणजे हे कधी आपण विचारच केलेला नाही अशा गेम्सचा. तर आत्ता 44 कंपन्या पुढे आलेल्या आहेत ज्या ह्या मुलांबरोबर, म्हणजे हे जी काही शाळेतली मुलं आहेत ना ज्यांनी हे गेम शोधून काढले, त्यातले काही शाळेतली आहेत, काही कॉलेजमधली आहेत, एक 15-20 स्टार्टअप पण आहेत जे म्हणजे मोठ्या लोकांनी केलेले आहेत. म्हणजे कालचा गेम आता जो म्हणला किंवा मावळा म्हणला ही 25-28 वर्षाची मुलं आहेत. 44 कंपन्या, म्हणजे त्याच्यात फनस्कूल आहे, हॅमलेज आहे, सगळे आहेत. ते पुढे आलेले आहेत की वी वॉन्ट टू एक्सप्लोर वेदर वी कॅन टेक दिस आयडियाज फॉरवर्ड. आत्ता ते डिस्कशन्स चालू झालेले आहेत आणि त्यांना पिच कोण करताय? 7वीतला मुलगा, 8वीतला मुलगा. 8वीतल्या मुलाला असं वाटतं की मी हॅमलेजला आयडिया देतोय किंवा मी फनस्कूलला आयडिया देतोय. माझा प्रोजेक्ट ते खरेदी करायचा विचार करतायत. महत्वाची गोष्ट आहे, एक खूप कौतुकाची गोष्ट आहे. तर अशा पद्धतीचे काही इनिशिएटिव्ह आम्ही करायचा प्रयत्न करतोय. म्हणजे ह्यातून काय होईल की घोका आणि ओका जी एक आपल्याकडे रुजलेली जी एक स्थिती आहे किंवा एक थॉट प्रोसेस आहे, त्याच्यातून हळूहळू हळू आपले पालक बाहेर पडते. निश्चित एंट्रन्स एक्झामिनेशन्स मध्ये बऱ्याच बदल करायची गरज आहे. ऍडमिशन प्रोसेसेसमध्ये बदलायची गरज आहे आणि न्यू एज्युकेशन पॉलिसीचा जर तुम्ही विचार केला तर त्याच्यात ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत आणि त्याच्यावर बरीच भाषणं झालेली आहेत. पण इनोव्हेशन किंवा आयडिएशन, न्यू आयडियाज, नवीन कल्पना, नवाचार, ह्या गोष्टीवर या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये प्रचंड स्ट्रेस दिला गेलेला आहे. कस्तुरीरंगनजी जे आपले इस्रोचे पूर्वीचे चेअरमन होते ते या कमिटीचे अध्यक्ष आहेत आणि मंजुळ भार्गव, मला माहिती नाही कोणाला माहिती आहे की नाही, मंजुळ भार्गव ऐकलंय नाव? हिला तर माहिती पाहिजेच. मॅथमॅटिक्स वाली आहे, फील्ड मेडल विनर, प्रिन्स्टनला आहे. फील्ड मेडल म्हणजे मॅथमॅटिक्स मधलं नोबल, कारण की नोबल देत नाहीत मॅथमॅटिक्समध्ये. मॅथमॅटिक्समध्ये फील्ड असतं. ओके, तो विनर. आणि त्याचं कधी तुम्ही भाषण ऐका. कॅनडातला पूर्ण तो राहिलेला आहे, तिथलाच जन्म आहे, अस्खलित संस्कृत बोलतो, एक्सलंट मॅथमॅटिशियन आहे, प्रिन्स्टनला आता प्रोफेसर आहे, तबला चांगला वाजवतो, त्याची आई मॅथमॅटिशियन होती आहे. म्हणजे तो इन्व्हॉल्ड आहे का? मोदीजींनी डायरेक्टली त्याला सांगितलं की बाबा रे, तू आणि कस्तुरीरंगन जी बसून काय करता येईल आणि हे सगळं कसं बदलता येईल याच्यावर विचार कर. बऱ्याच कमिटीज, सब कमिटीज स्थापन झालेल्या आहेत. आम्ही आमच्या बाजूने इनोव्हेशनवर बरंच काम करतोय. म्हणजे आज तुम्ही जर बघितलं तर खूप साऱ्या प्रोग्रेसिव्ह कंपनीज, प्रायव्हेट कंपनीजमध्ये चीफ इनोव्हेशन ऑफिसर नसतो, पण आज गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला चीफ इनोव्हेशन ऑफिसर आहे. म्हणजे थॉट प्रोसेस किती प्रोग्रेसिव्ह होत चालली आहे याचं एक उदाहरण आहे. लगेच सगळे बदल दिसतील का? मे बी नाही. खूप पेसमध्ये बदल होत आहेत का? किंवा ज्या गतीने व्हायला पाहिजेत त्या गतीने होत आहेत का? मे बी नसेल, पेसही थोडासा कमी असेल. बट नाव वी आर ऑन राईट ट्रॅक. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट.
कारण की जोपर्यंत आपण आपल्या बेसिक कन्सेप्ट्सना घेऊन, आपल्या बेसिक इथॉसना घेऊन, आणि मी तुम्हाला रिक्वेस्ट करीन की परवा आम्ही एक मध्यंतरी मार्चमध्ये म्हणजे आम्ही एक मोठी कॉन्फरन्स घेतली आणि IITचे राम सुब्रमण्यम जे आहे मॅथमॅटिशियन, अगेन व्हेरी फेमस मॅथमॅटिशियन, जे आता डेटा अनालिटिक्सवर ते काम करतात, तर ही वॉज कोऑर्डिनेटिंग द कॉन्फरन्स. आणि त्याचा अख्ख्या एक दिवसाच्या कॉन्फरन्सचा जो विषय होता तो इंडियन मॅथमॅटिक्स, कॉन्ट्रीब्युशन टू इंडियन मॅथमॅटिक्स हाच होता. म्हणजे कॅल्क्युलसमध्ये आपण काय कॉन्ट्रीब्युशन केलं, म्हणजे साइन अँड कॉस आपण देखील वापरत होतो इथे, किंवा बायनरी नंबर्स मधलं आपलं कॉन्ट्रीब्युशन काय आहे. पाणिनीचं छंदशास्त्र विचार करण्यासारखं म्हणजे ऍक्च्युली आहे आणि आपल्याला माहिती नाहीये. किंवा केरला मॅथमॅटिक्स जे आहे ह्याचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे. आणि हे सगळे म्हणजे व्हॉट्सअपवर येणारे आपले फॉरवर्ड्स नाहीत, ऍक्च्युअली बेस्ड ऑन डेटा, बेस्ड ऑन अनालिसिस. त्याचा भरपूर वेळा आपला जो जाज्वल्य अभिमान असतो तो व्हॉट्सअप त्या फॉरवर्ड्सवर असतो. तसं नाही, व्हॅलिडेटेड. मी निश्चित सांगेन की आमचा जर तुम्ही MIC म्हणजे MOE's इनोव्हेशन सेल च्या जर तुम्ही ह्याच्यावर गेला किंवा AICTच्या तुम्ही YouTube चॅनलवर गेला तर तुम्हाला या सगळ्यांची भाषणं अवेलेबल आहेत की आपण ऍक्च्युअली कॉन्ट्रीब्युशन काय केलेलं आहे, आपलं केमिस्ट्रीमधलं काय कॉन्ट्रीब्युशन आहे, आपलं आर्किटेक्चरमधलं काय कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल, म्हणजे मला देखील सगळ्या गोष्टी तुम्ही ऑनेस्ट माहिती नव्हत्या. मी जेव्हा या लोकांना मला ऐकायची संधी मिळाली त्यावेळेस मला कळलं द काइंड ऑफ वर्क विच वी हॅव डन इज फिनॉमिनल आणि एकदम सायंटिफिक. असं नाही की आम्ही पण केलं होतं, रामाने विमान उडवलं किंवा असल्या गोष्टी नाही. ऍक्च्युअली श्लोक आहेत, श्लोकांचं इंटरप्रिटेशन करा, त्याच्यावरून अनालिसिस करा आणि यू विल गेट विच इज अगेन व्हॅलिड. म्हणजे सूर्य सिद्धांतासारखा चांगला तुम्ही एकदा मला माहिती नाही किती लोकांनी सूर्य सिद्धांत ऐकलेला आहे ग्रंथाबद्दल, पण द वे वी कॅल्क्युलेटेड डायमीटर ऑफ मार्स अँड मून अँड व्हीनस अँड ज्युपिटर किंवा स्पीड ऑफ लाईट, फिनॉमिनल. म्हणजे आत्ताच्या जर तुम्ही आत्ताचे कॅल्क्युलेशन्स बघितले तर मार्जिन ऑफ एरर 1% पण नाहीये. आवर पीपल ऍक्च्युअली डिड दॅट विदाउट हॅव्हिंग एनी बिग टेलिस्कोप्स और एनी ऑफ दोज इन्स्ट्रुमेंट्स. तर हे कधी आपण आपल्या मुलांना सांगणार. आणि आता ह्या शिक्षण पद्धतीमध्ये हे आपण आणायचा प्रयत्न करतोय की हा जो इथॉस आहे म्हणजे ह्याच्यामुळे आपल्या मुलांना आपल्या संस्कृतीबद्दल, आपल्या भारतीय असण्याबद्दल अभिमान वाटेल. म्हणजे वी शुड बी रूटेड इन आवर कल्चर बट वी शुड ऑल्सो अस्पायर टू डू कटिंग एज टेक्नॉलॉजी, कटिंग एज सायन्स. आणि त्यामुळे जर तुम्ही, मला माहिती नाही तुम्ही यावेळेसची 26 जानेवारीचा परेड बघितला की नाही मला माहिती नाही, जो आपला परेड असतो त्याच्यात आमच्या झाक्या असतात ना त्याच्यात, तर जी मी झाकी डेव्हलप केली त्याला पहिलं प्राइज मिळालं. का आमची कन्सेप्टच अशी होती की वेदास टू मेटावर्स. म्हणजे आपली शिक्षण पद्धती अशी असेल की जिथं मुलगा असा तयार होईल की ज्याला आपल्या वेदांबद्दलही अभिमान असेल आणि मेटावर्स सारखे जे इमर्जिंग टेक्नॉलॉजीज आहेत, इमर्जिंग कन्सेप्ट आहेत, त्याच्यामध्ये तो पार्टिसिपेट करू शकेल, त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करू शकेल. त्यामुळे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सने आम्हाला पहिलं पारितोषिक यावेळेस दिलं. कारण की कुठल्याही पॉलिसीवर
झाकी बनवणे फार अवघड असतं, पण फॉर्च्युनेटली आम्हाला ते जमलं. म्हणजे वी वर नेव्हर एक्सपेक्टिंग, टू बी व्हेरी ऑनेस्ट, वी वर ऑल्सो सरप्राइज्ड व्हेन वी गॉट इट. पण मला सांगायचंय काय या सगळ्या याच्यातून, की सरकार जे करू शकेल ते करेल, त्याला ज्या गतीने चालता येईल त्या गतीने ते जाईल. पण ॲज सिटीजन्स वी शुड जॉईन हँड्स. आणि आपण आपल्या यंगस्टर्सना, आपण आपल्या मुलांना, माझ्याकडे आहे वेळ आहे, आपण आपल्या मुलांना प्रॉब्लेम सॉल्व्हर्स बनवण्याची गरज आहे. म्हणजे मी जेव्हा पर्सिस्टंट मध्ये इंटरव्ह्यूज घ्यायचो, मी R&D हेड होतो, मी पर्सिस्टंट मध्ये इंटरव्ह्यूज घ्यायचो आणि कधी कधी यंग मुलं, फ्रेशर्स ती यायची आणि भरपूर वेळा मी सगळ्यांना थोडंसं ग्रिल करायचं. म्हणजे ठीक आहे, टेक्नॉलॉजी बघता येईल, हे बघता येईल माझी, कारण की माझा फायनल राऊंडचा इंटरव्ह्यू असायचा. जे माझे बाकीचे सायंटिस्ट होते ते टेक्नॉलॉजी आणि बाकीच्या गोष्टी इव्हॅल्युएट करायचे. माझा प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह व्हॅल्युएशनमध्ये मी एवढाच ठेवला होता की राईट ॲटिट्यूड आहे का मुलाकडे. आणि मी भरपूर वेळा त्याच विषयावर मुलांना विचारायचो आणि मी हा नेहमी प्रश्न विचारायचो मुलांना, तेव्हा म्हणजे जेव्हाही मी इंटरव्ह्यू त्यावेळेस घ्यायचो त्यावेळेस, की मला 2 गोष्टी सांग म्हणून. एक म्हणजे की मी तुला का जॉब द्यावा, बाहेर जो तुझा दुसरा मित्र बसलाय त्याला का देऊ नये. आणि दुसरं म्हणजे एखादी आयुष्यात तू कुठली वाईट गोष्ट केली आहेस मला सांग, वाईट काही, म्हणजे कुठली असो ती सांग. मग जेव्हा मी त्याला पहिल्या प्रश्नाला खोदायचं तर ते मग काय रट्टे मारून आलेलंच असतात मुलं, कारण की आजकाल ट्रेनिंग्स होतात की सर आय एम आउट ऑफ बॉक्स थिंकर किंवा आय एम एफिशियंट, आय एम टीम प्लेयर, अशा पद्धतीची जी ठराविक उत्तरं असतात ते देतात. म्हणजे काय, म्हणजे काय असं त्याला एक 10 वेळा म्हणजे काय करत विचारत गेलं, मग तू काय केलंस ह्याचं. मग शेवटी 7व्या 8व्या प्रश्नानंतर त्याच्याकडे फार काही उत्तर द्यायला नसतं, मग तो फ्रस्ट्रेट व्हायला लागतो. आणि किती वेळा तरी मला असं लक्षात मुलांनी उत्तरं दिलेलं आहेत, सर मला 67% मार्क आहेत, त्याला 65% मार्क आहेत. आणि मी माझा अनुभव सांगतोय तुम्हाला, कारण की बाकी काही सांगण्यासारखं नसतंच त्यांच्याकडे. आणि जेव्हा मला असं उत्तर मिळतं त्याच्यावर मी पहिली फुली मारलेली असते. आणि त्याच्याशीच तो दुसरा निगडीत प्रश्न असतो की तू वाईट काय केलंस मला सांग. काही नाही, म्हणजे तू कुठे जाऊन काय, म्हणजे असं तर बोलू नये याच्यावरून की चोऱ्या केल्या का किंवा कुठे जाऊन मी दंगा केला का, काही असेल मला सांग की जे कन्व्हेन्शनल आहे. तू वाईल्ड केलेलं आहेस, भरात केलेलं आहेस काहीतरी, त्यातून तुला नंतर पश्चातापही झाला असेल, हरकत नाहीये. पण सायंटिस्ट व्हायचं असेल, रिसर्चर व्हायचं असेल तर असा थोडासा स्क्रू ढिला झालेला व्यक्ती चांगला असतो. आणि भरपूर वेळा मी अशा मुलांना, म्हणजे एका व्यक्तीने मला, डोंट मिसअंडरस्टँड मी, पण एका व्यक्तीने मला होतं की मी बीचवर निकडे जाऊन नाचलो होतो आणि मी त्याला दिला होता. म्हणजे दे आर रेडी टू ट्राय, दे आर रेडी टू एक्सपेरिमेंट, दे आर रेडी टू टेक रिस्क. मग त्याला तुम्हाला चॅनलाइज करावं लागतं नंतर की बाबा पॉझिटिव्ह रिस्क घे, नेगेटिव्ह रिस्क नको, त्या बाजूला नको. आणि मग ते पार्ट ऑफ इट्स आवर ग्रूमिंग ना, तो फ्रेशर असतो शेवटी, दॅट इज पार्ट ऑफ आवर ग्रूमिंग. नाही तर मग आम्ही काय शिकवणार. त्याचा ॲटिट्यूड राईट असेल, कष्ट करण्याची तयारी असेल आणि मग बाकी आणि फक्त टीम मध्ये नीट करू शकेल, म्हणजे खूप हे करणार नाही. तर तुला 4 गोष्टी माहिती नसतील, आम्ही शिकवू तुला. आणि मी तुम्हाला सांगतो, माझ्या अनुभवावरून मला असं लक्षात आलं की जर तुम्ही एवढी जरी फक्त सिलेक्शन प्रोसेसला तुम्ही ठेवलं, द स्टुडंट्स ऑफ दीज यंगस्टर्स
will surprise you. And surprise you beyond point. म्हणजे मी पुण्यामध्ये 1-2 मिनिटात संपवत होता. मी पुण्यामध्ये पहिली जेव्हा हॅकॅथॉन केली ना, ज्यांनी मला कॉन्फिडन्स आला की यार these youngsters can do anything, was because of one team from Army Engineering Technology College, AIT जे आहे ते. तर त्याच्यामध्ये असा प्रॉब्लेम दिला होता पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनने की पाण्याचा प्रॉब्लेम होता तो. ते म्हणले की हे असं आपलं पुणे वाढतंय आणि आम्ही एखाद्या ठिकाणी नवीन बिल्डिंगला कनेक्शन दिलं पाण्याचं की कुठेतरी दुसऱ्या एरियामध्येच प्रेशर कमी होतं पाण्याचं, म्हणजे काही संबंध नसतो. तर तुम्ही आम्हाला प्रेडिक्टिव्ह एक अनालिटिकल काही टूल किंवा अल्गोरिदम बनवून देऊ शकाल का की जिथे आम्ही समजू शकू किंवा जिथे आम्हाला आयडेंटिफाय करता येईल की आम्ही जर इथे नवीन नळ दिला तर त्याचं या बाजूला या ठिकाणी त्याचा पाण्याच्या प्रेशरवर प्रॉब्लेम येणार आहे. बरोबर आहे की नाही? अजूनही मुंबईमध्ये तेच होत असणार आहे की ज्या पद्धतीने वाढतं हे सगळं, वाटेल त्या पद्धतीने नळ दिले जातात विदाऊट विचार करता. कारण की मेन ट्रिब्युटरी असते, मोठी पाईपलाईन असते, त्याच्या सबसब, त्याच्या पुढे सब, आणि ते असं जाळं असतं ना, जसं आपल्या नसांचं जाळं आहे तसं पाण्या पाईपांचं जाळं आहे. तुम्हाला खोटं वाटेल सर सगळ्यांना ऐकून की 36 तासामध्ये त्या मुलांनी 2 एरियाज करता तशी अल्गोरिदम बनवून दिली. म्हणजे ते कुलकर्णी म्हणून तिथले चीफ इंजिनियर होते. ही वॉज सिम्पली ऑ. तो व्यक्ती एकदम सिन्सिअर माणूस, तो व्यक्ती रात्री 11ला त्या मुलांबरोबर बसला ते समजून घ्यायला, सकाळी 4:30-5 पर्यंत तेव्हा मुलांबरोबर बसला होता तो, आणि तो टेस्ट करत होता, अरे इथे टाक, मग तिथे जाते, इकडे टाक, आणि मग त्यांनी सगळं एलिव्हेशन हे ते प्रत्येक ठिकाणाचा किती वाल्व्स आहेत, कुठे कुठं सब ट्रिब्युटरीज आहेत, किती सब ट्रिब्युटरीज आहेत, सगळं कन्सिडरेशन करून ती अल्गोरिदम बांधली होती त्यांनी. आणि दॅट गिव्ह मी दॅट कॉन्फिडन्स की इफ वी गिव्ह problems to our youngsters and ask them to solve, at least 10% of them, the youngsters which we have, are really very capable, and then they can do it for you. तर जे मगाशी मी तुम्हाला म्हणत होतो की आपण एक समाज व्यवस्था म्हणून आता या सगळ्याला हात द्यायची गरज आहे. आणि भरपूर वेळा आपण आपल्या मुलांना सपोर्ट करायची गरज आहे, पण त्यांच्याकरता आपण त्यांचे प्रोजेक्ट्स करायची गरज नाहीये. लेट देम गो थ्रू दॅट. आणि आपण आपल्या शिक्षकांना, म्हणजे मुलांचे शिक्षक असो किंवा, कारण की आता सध्या मुलं रेसमध्ये कमी आहेत, पेरेंट्स रेसमध्ये जास्त आहेत. तर तो थोडासा आपण आपल्यावर आवर घालून घेतला आणि नवीन कल्पनांना जर आपण चालना दिली तर जी आपली पुढची पिढी निर्माण होईल ही ओकाच्या पुढे जाईल. आणि भारताच्या जे काय आपण एक विश्वगुरु, जी आपण संकल्पना मांडण्याचा प्रयत्न करतोय त्या दिशेने किंवा त्या कार्याकरता किंवा त्या संकल्पनेला योग्य अशी आपली पुढची पिढी घडू शकेल. त्याच्यामध्ये आमचा प्रयत्न चालूच आहे, आणि जसं मी म्हटलं की तुमचाही आम्हाला हातभार हवा. थँक्यू. नमस्कार. जय हिंद. नमस्कार. अमरिंद मंडळाच्या व्याख्यानमालेमध्ये आजवर समाजाचं प्रबोधन करणारे विषय मांडले गेले आहेत. म्हणजे गेल्या 74 वर्षाची जी परंपरा आहे, पण आजच्या भाषणामध्ये शिक्षण पद्धतीला एक नवा आयाम देण्याचा जो विचार मांडलेला आहे तो खरोखरच स्तुत्य आहे. आणि हा
आपल्याला ऐकायला मिळाला, डॉक्टर जेरेंच्याकडून ऐकायला मिळाला आणि तो इतक्या सोप्या पद्धतीने आपल्याला दिलं आहे आणि नव्या संकल्पना, नव्या कल्पनांचं महत्त्व पुढल्या पिढीला जर दिलं, आपण शिक्षण पद्धतीमध्ये ते रुजवलं, तर मला वाटते जे काही भारताचं चित्र भविष्यामध्ये दिसणार आहे, ट्रिलियन इकॉनॉमीमध्ये आपण जाणार आहोत, ते नक्की खरं होऊ शकेल. पण सर, खरोखरच मला स्वतः त्या शिक्षणातला मी थोडा अभ्यास करणारा असल्यामुळे मलाही ते आवडलं आणि इतक्या सोप्या पद्धतीने या विषयावर तुम्ही सांगितलं ना, की आज सर्वांनाही, आज जो उपस्थित जो आमचा व्याख्यानमालेचा प्रेक्षक आहे, रसिक प्रेक्षक आहे, त्यांना खरोखरच उद्बोधन झालेलं असणार आणि सर्वांच्या वतीने मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो. आणखीन एक वैशिष्ट्य या व्याख्यानमालेचं, ABP माझा या चॅनलने या व्याख्यानमालेला स्पॉन्सरशिप दिलेली आहे. म्हणजे त्यांनाही कळलेलं आहे की समाजाचं प्रबोधन व्हायचं असेल तर न्यूज चॅनेलपेक्षा अशा तऱ्हेने व्यासपीठ निर्माण होणं, लाईव्ह व्यासपीठ निर्माण होणं महत्त्वाचं आहे. म्हणून ABP माझानी ही व्याख्यानमाला पुरस्कृत केलेली आहे. उद्याच्या कार्यक्रमाबद्दल सांगायचं तर उद्या शनिवार आहे. आजवर सर्वांनी ज्या व्याख्यानमालेला दाद आणि साथ दिलेली आहे तशी उद्या आणि परवाही द्यावी. उद्या श्री सारंग साठे आणि त्यांची पत्नी पॉला मॅगलिन मराठी ग्लोबल कशी होणार, म्हणजे तुमची जी संकल्पना आहे त्याचा एक पुढलाच भाग म्हटलं तरी चालेल. म्हणजे आजची शिक्षण पद्धती आणि उद्याचं मराठी ग्लोबलायझेशनच्या याच्या दृष्टीने तर सर्वांनी हजर राहावं आणि आम्हाला साथ द्यावी आणि नवनवीन विचार आपल्याला जे मिळत आहेत हे पुढल्या पिढीपर्यंत किंवा अधिकाधिक लोकांपर्यंत देण्यासाठी आपल्याला त्याचा नक्की उपयोग होईल असं मला वाटते.